होळी हा रंगांचा सण, आनंदाचा सण आणि वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा सण. पण शास्त्रानुसार होळीची रात्र ही सिद्धिरात्री मानली जाते. या दिवशी वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा अत्यंत सक्रिय असतात. अनेक वेळा आपण घराशेजारच्या लोकांशी किंवा नातेवाईकांशी चांगले संबंध जपण्यासाठी काही गोष्टी उसने देतो किंवा दान करतो. पण सावध रहा. होळीच्या दिवशी अशा 3 वस्तू आहेत ज्या जर तुम्ही घराबाहेर कोणाला दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायमची निघून जाऊ शकते. गरिबी आणि दारिद्र्य तुमच्या दारात उभे राहू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की त्या 3 वस्तू कोणत्या आहेत आणि त्या का देऊ नयेत. होळीचे आध्यात्मिक आणि तांत्रिक महत्त्व. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी होळीचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. होळीच्या दिवशी होलिका दहन केले जाते. ही केवळ लाकडे जाळण्याची प्रक्रिया नाही, तर ती आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून टाकण्याची संधी आहे. शास्त्रात सांगितले आहे की होळीच्या दिवशी काही लोक टोमणे किंवा कर्णीबाधासारखे प्रकार करण्यासाठी दुसऱ्याच्या घरातील वस्तू मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या दिवशी आपल्या वस्तूंचे रक्षण करणे हे आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असते. पहिली वस्तू, पांढरे पदार्थ, दूध, दही, साखर. का देऊ नये? पांढरा रंग हा चंद्रग्रहाशी संबंधित आहे आणि पांढऱ्या वस्तू या लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात. होळीच्या दिवशी दूध किंवा दही दान केल्याने किंवा उसने दिल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्र कमकुवत होतो. परिणाम: जेव्हा चंद्र कमकुवत होतो तेव्हा मानसिक शांतता भंग पावते आणि घरात विनाकारण कलह निर्माण होतात. धोका: तांत्रिक शास्त्रानुसार पांढऱ्या वस्तूंवर चेटूक किंवा नकारात्मक प्रयोग करणे सर्वात सोपे असते. जर कोणी तुमच्याकडून दूध नेऊन त्यावर काही वाईट प्रयोग केला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यावर होतो. टीप: जर कोणाला खूपच गरज असेल तर त्यांना पैसे द्या किंवा बाहेरून विकत घेऊन द्या, पण स्वतःच्या घरातले दूध देऊ नका. दुसरी वस्तू, पैसे किंवा कर्ज, मनी लेंडिंग. आपल्याकडे म्हण आहे की कोणाला मदत करणे पुण्य आहे, पण होळीचा दिवस याला अपवाद आहे. लक्ष्मीचा वास. होळीच्या दिवशी घरात लक्ष्मीची पूजा केली जाते. जर तुम्ही या दिवशी कोणाला पैसे उसने दिले तर तुम्ही तुमच्या घरातील बरकत दुसऱ्याला देत आहात असा त्याचा अर्थ होतो. दारिद्र्य योग. होळीच्या दिवशी दिलेले कर्ज सहसा परत येत नाही आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक चणचण भासू लागते. काय करावे? होळीच्या 1 दिवस आधी किंवा होळीनंतर पैसे द्या, पण होळीच्या दिवशी नाही म्हणायला शिका. तिसरी वस्तू, सुवासिक वस्तू किंवा वापरलेले कपडे. ही तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. महिला अनेकदा एकमेकींना अत्तर, परफ्यूम किंवा सणाचे कपडे उसने देतात. शुक्र ग्रह. सुवासिक वस्तू या शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात. शुक्र हा सुख, सुविधा आणि ऐश्वर्याचा कारक आहे. ऊर्जेचे हस्तांतरण. तुमच्या कपड्यांमध्ये तुमची ऊर्जा, व्हायब्रेशन्स असते. होळीच्या दिवशी नकारात्मक शक्ती कपड्यांच्या माध्यमातून तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात. परिणाम: यामुळे पती-पत्नीच्या संबंधात दुरावा येणे किंवा घरातील ऐश्वर्य कमी होणे असे प्रकार घडू शकतात. 6. होळीच्या दिवशी काय करावे? बोनस टिप्स. केवळ काय देऊ नये हे जाणून घेणे पुरेसे नाही, तर काय करावे हेही महत्त्वाचे आहे. मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. होलिका दहनाची राख. दुसऱ्या दिवशी सकाळी होलिका दहनाची राख घरी आणून ती तिजोरीत किंवा घराच्या कोपऱ्यात शिंपरावी. यामुळे वास्तुदोष दूर होतो. गुलाल अर्पण करा. सर्वात आधी आपल्या कुलदेवतेला गुलाल अर्पण करा आणि मगच होळी खेळा. मित्रांनो, शास्त्रे ही आपल्याला घाबरवण्यासाठी नसून सावध करण्यासाठी असतात. सावधानता बाळगणे हे कधीही चांगले. या होळीला तुम्ही या 3 चुका टाळा आणि बघा तुमच्या आयुष्यात कशी सुख समृद्धी येते. होळीची रात्र ही वर्षातील अशा 4 रात्रींपैकी एक आहे ज्यांना महारात्री म्हटले जाते.
मोहरात्री, काळरात्री, सिद्धिरात्री आणि महारात्री. या रात्री केलेले कोणतेही शुभ कार्य किंवा मंत्रसाधना अनेक पटींनी फळ देते. पण याच कारणामुळे ही रात्र नकारात्मक शक्तींसाठी देखील तितकीच प्रभावी असते. अनेक तांत्रिक आणि अघोरी विद्या करणारे लोक या रात्री सक्रिय असतात. ते दुसऱ्याच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी किंवा स्वतःचे नशीब उजळवण्यासाठी टोमणे, नजरदोष किंवा वाईट प्रयोग करत असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वस्तू कोणाला तरी देता, तेव्हा तुम्ही नकळत तुमच्या घराची सुरक्षा भिंत, ऑरा, कमकुवत करता. जेव्हा आपण एखादी वस्तू कोणाला देतो, तेव्हा ती वस्तू केवळ भौतिक नसते, तर त्यासोबत आपल्या घरातील भावना आणि ऊर्जा जोडलेली असते. होळीच्या दिवशी वातावरणातील रजतम कण वाढलेले असतात. अशा वेळी वस्तूंचे देवाणघेवाण करणे म्हणजे संकटांना आमंत्रण देणे ठरू शकते. आणखी काही वस्तू ज्या देऊ नयेत. वर सांगितलेल्या 3 मुख्य वस्तूंव्यतिरिक्त खालील गोष्टींची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील मीठ. मीठ हे चंद्राचे आणि शुक्राचे प्रतीक आहे. मीठ हे घरातील नकारात्मकता शोषून घेते. जर तुम्ही होळीच्या दिवशी कोणाला मीठ दिले, तर तुमच्या घरातील लक्ष्मीचा वास कमी होतो. जुन्या काळातील लोक म्हणायचे की संध्याकाळी मीठ देऊ नये आणि होळीच्या दिवशी तर ते अजिबातच देऊ नये. यामुळे कर्जाचा डोंगर वाढू शकतो. कात्री, सुरी किंवा लोखंडी वस्तू. लोखंड हे शनी ग्रहाशी संबंधित आहे. होळीच्या दिवशी लोखंडी वस्तू किंवा धारदार वस्तू उसने दिल्यास घरात कटकटी वाढतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण वादविवाद होऊ लागतात. जर तुमच्या शेजाऱ्याने भाजी कापण्यासाठी सुरी मागितली, तर त्यांना नम्रपणे नकार द्या किंवा नवी सुरी भेट द्या, पण स्वतःची वापरलेली सुरी देऊ नका. केरसुनी किंवा झाडू. झाडूला आपण लक्ष्मी मानतो. होळीच्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी कोणालाही झाडू देऊ नका. झाडू हा घराबाहेर नेणे म्हणजे घरातील ऐश्वर्य बाहेर घालवणे होय. चुकून वस्तू दिली गेली तर काय करावे? कधीकधी अज्ञानामुळे किंवा परिस्थितीमुळे आपण वरीलपैकी एखादी वस्तू देऊन बसतो. अशा वेळी घाबरून न जाता खालील उपाय करा. गंगाजल शिंपडा. जर तुम्ही कोणाला वस्तू दिली असेल, तर ती व्यक्ती गेल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. कापूर जाळा. होळीच्या दिवशी घरात भीमसेनी कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हनुमान चालिसाचे पठण. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाकडून तरी तुमच्या घरावर वाईट नजर पडली आहे, तर होळीच्या रात्री कुटुंबासह बसून 3 वेळा हनुमान चालिसा वाचा. हनुमानजी हे सर्व संकटांचे निवारण करणारे आहेत. तुमच्या घराची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी होळीच्या दिवशी काही वास्तू उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरते. ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा. घराचा ईशान्य कोपरा, नॉर्थ ईस्ट, हा देवाचा कोपरा मानला जातो. होळीच्या दिवशी येथे पाण्याचे भांडे भरा आणि त्यात थोडे गुलाबाच्या पाकळ्या टाका. यामुळे घरात सकारात्मकता येते. होलिका दहनाची राख आणि तिजोरी. होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी जी राख मिळते, ती राख एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे पैशांची आवक वाढते आणि अनावश्यक खर्च कमी होतो. मुख्य दरवाजाची सजावट. दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावा. यामुळे घराचे रक्षण होते. व्हिडिओमध्ये आपण काय देऊ नये यावर भर दिला आहे, पण काय द्यावे हे देखील महत्त्वाचे आहे. शास्त्रात दानाचे महत्त्व मोठे आहे, पण ते योग्य पद्धतीने केले पाहिजे. गरिबांना अन्नदान. होळीच्या दिवशी गरजू लोकांना तयार अन्न, भोजन देणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. पण हे अन्न तुम्ही तुमच्या घरातील ताटातून न देता स्वतंत्रपणे बनवलेले असावे. काळ्या तिळाचे दान. जर तुमच्या कामात अडथळे येत असतील, तर होळीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शुभ होळी लिहायला विसरू नका. जर तुम्हाला